हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 212. तैसे दृश्य करुनिया ते द्रष्ट्या ते द्रष्टया, दाऊनी धाडिले वाया दाविले पणही. अर्थात द्रष्ट्याने दृश्य निर्माण करून स्वतःचे द्रष्टेपण सिद्ध केले, तथापि याची काही आवश्यकता नाही. आत्मपरब्रह्माबद्दल असे म्हटले जाते की आत्मपरब्रह्मामधून हे ब्रह्मांड निर्माण झाले आणि यामुळे आत्मपरब्रह्माची सत्य ओळख आपल्याला ज्ञात झाली. इतकेच काय, तर अशा या निर्मितीमुळे त्याची निर्माण करण्याची ताकद सिद्ध झाली. या योगे त्याचे द्रष्टेपणही सिद्ध झाले. त्याचा हा एक आगळा वेगळा परिचय आपल्याला माहीत झाला. परंतु जर असे घडले नसते तर आपल्याला त्याचा हा असा परिचय झाला नसता. याचप्रमाणे एक सृजन करायची महाशक्ती तशीच पडून राहिली असती. सृजन झाले नसते तर अशी शक्ती असली काय किंवा नसली काय, दोन्हीही एकच झाले असते. किंवा वापर न केल्यामुळे त्याचीही सृजनाची शक्ती काही कालावधीनंतर कदाचित वाया गेली असती. असे अनेक जण आहेत की केवळ त्यांना संधी मिळाली नाही म्हणून ते चमकले नाहीत, जगाला ज्ञात झाले नाहीत. अशांना त्यांच्या लायकीपेक्षा काहीतरी निराळ्या प्रकारे जीवन जगावे लागते. विशेष करून खेडेगावात असे अनेक आहेत. त्यांच्यात बुद्धी कला आहे, परंतु केवळ सुविधा नाहीत म्हणून त्यांची बुद्धी कला सुप्तावस्थेत राहिली आहे. आज प्रगती झाली आहे, दिवसेंदिवस त्यातही सुधारणा होत आहे आणि खेडोपाड्यांमधून शैक्षणिक किंवा इतरही अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, होत आहेत. सरकार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेल्यांना संधी मिळत आहे. त्यांचे जीवन सुकर होत आहे. त्यांच्या बुद्धीचा कलेचा सुयोग्य उपयोग होत आहे, त्यांना स्वतःला आणि देशालाही. यामुळे आता कोणी उपेक्षित राहत नाही अशी परिस्थिती आहे. अर्थातच हेही सत्य आहे की यात अजूनही बरीच प्रगती व्हायला हवी आहे. इतिहास सांगतो की अनेक द्रष्ट्यांनी यासाठी चळवळी केल्या, सरकारचे लक्ष वेधून घेतले, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून जागृती केली. अशांना त्यावेळच्या असमंजस लोकांकडून त्रास दिला गेला, त्यांचे हाल झाले. त्यांना अपशब्द, अपमान, प्रसंगी शारीरिक मार सहन करावा लागला. परंतु अशांनी चिकाटी सोडली नाही म्हणून आज आपण त्यांना महात्मा असे संबोधन करतो. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. अशांचे चरित्र वाचून ऐकून नवीन पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. आपणही काही असे प्रभूचे काम करायला हवे. कृतघ्न राजकारणी याचाही गैरफायदा घेऊन अशा होऊन गेलेल्या द्रष्ट्यांचा नकली कळवळा आणून मतांचे राजकारण करतात. परंतु हे फार काळ चालत नाही. लोक सुजाण होऊन अशांना खड्यासारखे दूर करतात, यात शंका नाही. बोलणारे असेही बोलतात की चाफा नुसता पडून राहिला तरी त्याचा सुगंध सहजच दरवळतो, तो पसरावा लागत नाही. जो हिरा आहे तो चमकतो. यासाठी प्राप्त परिस्थिती अनुकूल नसूनही अति उच्च शिक्षण घेतलेल्यांची, कलेत प्रावीण्य मिळवणाऱ्यांची ते उदाहरणे देतात. अशांना बोलू द्यावे आणि आपण आपले प्रभूचे काम करावे. तथापि स्वतः माऊली महाद्रष्टे होते आणि यामुळे त्यांनी आपल्याला येथे एक फार मोलाचा उपदेश केला आहे, इशारा दिला आहे. हे सखोल समजून घ्यावे.
याचा वर अर्थ घेऊन गैरसमज करून घेऊ नये. माऊली म्हणतात की याची आवश्यकता नव्हती आणि नाही. आत्मपरब्रह्माकडे या अशा दृष्टीने पाहू नये. सूर्याला स्वतःला पाहण्यासाठी प्रकाश पसरवण्याची आवश्यकता नाही. तो स्वयंसिद्धच आहे. तरीही तो प्रकाश पसरवितो ते जगाच्या कल्याणासाठी, इतरांनाही आपल्या कलागुणांचा उपयोग व्हावा यासाठी. तसेच यात त्याचा स्वतःचा जर काही हेतू साध्य होत असेल तर प्रकाश देणे हा त्याचा स्वभाव आहे. तो सहजच स्वाभाविकपणे प्रकाशतो, याचा तो स्वयं आनंद घेतो. एखादा गवई स्वभावताच स्वयंभू गवई असतो. याशिवाय तो अन्य काहीही करू शकत नाही. लोक अशाला गाणे ऐकवायला बोलवतात. यासाठी त्याला बिदागीही देतात. अशावेळी असा सच्चा गवई त्या मोबदल्याकडे पाहून कधीही गात नाही. तो त्या गानसभेतही स्वतःसाठीच स्वभावतःच नैसर्गिकपणेच गातो. येथे काहीतरी सृजन करण्याचा मुद्दाम प्रयत्न नसतो, आटापिटा नसतो. म्हणून अशांना अमुक गा असे सांगण्याची पद्धत नाही. त्यांना त्यावेळी जे काही सादर करावे असे वाटेल ते त्यांनी सादर करावे आणि या उत्स्फूर्त कलेचा आस्वाद श्रोत्यांनी घ्यावा. अशा गानसभा ब्रह्मानंद देतात. तेथे नाद ब्रह्म होतो. ते गाणे नसते, तो आविष्कार असतो. अशाच प्रकारे आत्मपरब्रह्मामधून या ब्रह्मांडात वैश्विक निर्मिती झाली आहे. यात काहीही हेतू नव्हता. त्या परमशक्तीमधून महादिव्य असा परमध्वनी ओम झाला आणि त्यामधून विश्वे निर्माण झाली. येथे आत्मपरब्रह्माला त्याचे अस्तित्व सिद्ध करायचे नव्हते किंवा कोणाला दाखवायचे नव्हते किंवा ते त्याचे त्यालाही तपासून पाहायचे नव्हते. ही निर्मिती पूर्णपणे स्वयंभू आहे, सहजच झालेली आहे. याचा उत्तम पुरावा म्हणजे या विश्वाची अपासून न्यपर्यंत संपूर्ण व्यवस्था स्वयंभू आहे. मुद्दामहून आयोजित आणि नियोजित केलेली नाही. ही अशी व्यवस्था निसर्गाकडून गरजेप्रमाणे वेळोवेळी आपोआप लावली जाते. येथे मुद्दामहून कोणीही काहीही करत नाही. उदाहरणार्थ, 1. स्त्रीला जेव्हा मातृत्वाचा लाभ होतो तेव्हा तिला त्या बाळाच्या खाण्यापिण्याची मातृसुलभ नैसर्गिकपणे काळजी असते. नुकतेच जन्माला आलेले बाळ बाह्य अन्न लगेचच खाऊ शकत नाही. यामुळे मातेला नैसर्गिकपणे दुधाचा पाना फुटतो. त्या बाळाच्या अन्नपाण्याची सोय होते. पुढे जेव्हा बाळ मोठे होते, बाहेरील अन्नपाणी घेऊ लागते, आईचे दूध पिणे थांबविते, तेव्हा त्या स्त्रीमधील दुधाचा पाना निर्माण होणे आपोआप थांबते. 2. विश्वात काही ग्रहांवर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अन्न, औषधी अशी सप्त महातत्वे निर्माण झाली आणि तेथे सजीव सृष्टी निर्माण झाली. देहातील जीव टिकवण्यासाठी प्राणाची व्यवस्था तेथे अंशात्म्याच्या वास्तव्याने आपोआप झाली. यासाठी कोणी काही मुद्दामहून केलेले नाही. ही पूर्णपणे स्वयंभू नैसर्गिक वैश्विक व्यवस्था आहे. 3. द्वंद्व, उत्पत्ती, स्थिती, लय, दुःख हे वैश्विक नियम आहेत. याप्रमाणे विश्वात कारभार सुरू असतो. यामुळे येथे प्रत्येक गोष्ट मर्यादित राहते. यासाठी कोणी काही मुद्दामहून केलेले नाही. ही पूर्णपणे स्वयंभू नैसर्गिक वैश्विक व्यवस्था आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. परंतु असे जेथे नसते तेथे महाघातक अपप्रवृत्ती निर्माण होतात. निरपराधी जीव त्याचे शिकार होतात. समाजात विनाकारण सामाजिक अशांती, अस्थैर्य, अनीती निर्माण होते. वैश्विक संपत्तीचा नाश होतो. सज्जन, सात्विक, शांतताप्रिय लोकांना जिणे नको होते. उदाहरणार्थ, स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही नतद्रष्ट लोक नको त्या गोष्टी करतात. आमच्या मनगटात ताकद आहे
मग ती सिद्ध करण्यासाठी आम्ही लोकांना गुलाम करणार, स्त्रियांची अब्रू लुटणार, समाजात दहशत माजविणार. आम्ही स्वतः कायदा आहोत, आम्हाला कोण अडविणार? आम्ही म्हणू तसेच झाले पाहिजे. आम्हाला असे वाटले की अमुक धर्म योग्य आहे, बस सर्वांनी राजखुशीने तोच धर्म स्वीकारला पाहिजे. जे याला विरोध करतील त्यांना आम्ही ठार मारणार. भारत अशा दुष्ट प्रवृत्तीचा 1500 वर्ष बळी झाला होता. आज आतंकवादी एका विशिष्ट धर्माची सक्ती करत आहेत. त्यांनी त्यांच्या सत्तापिपासू वृत्तीसाठी धर्माला वेठीला धरले आहे. आज आतंकवाद्यांना जे विरोध करत आहेत त्यांनी स्वतःचा इतिहास तपासावा. अशा गोष्टींचा सत्तेला शाप आहे. इतरांवर हुकूमत गाजविण्याची गरजच नाही. सर्वांनी एकोप्याने जगावे आणि जगू द्यावे. मी अशा महिला पाहिल्या आहेत की त्या उघडपणे असे म्हणतात की पुरुषाला एक तरी व्यसन हवे. जणू काही पुरुषांचे पौरुषत्व असे व्यसन सिद्ध करते. हा अडाणीपणा केव्हा आणि कसा सुधारणार? यासाठी सुजाण स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा. यास्तव माऊली म्हणतात की वैश्विक निर्मिती निर्हेतुक आहे, ती स्वयंभू आहे. तिची व्यवस्था नियतीकडून नैसर्गिकपणे होत आहे. त्याला धक्का लागेल असे कोणीही काहीही करू नये. कोणालाही काहीही सिद्ध करायची आवश्यकता नाही. ज्याने त्याने नियतीप्रमाणे नैसर्गिकपणे प्राप्त वर्तन करावे आणि आपले जीवन जगावे. या विलोभनीय सृष्टीचा साक्षी राहून आस्वाद घ्यावा, आनंदात असावे आणि जमेल तितका सर्वांना आनंद द्यावा. हरिओम.